नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लाडक्या बहीण आपली योजना जी आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचं आता टेन्शन हे संपलेलं आहे। सगळ्यात जी मोठी अडचण होती ती अडचण आता दूर झालेली आहे। राज्य सरकारने याच्यावरती मोठा निर्णय घेतलेला आहे। आता हे सगळं काय झालेलं आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की कोणता निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि कोणती अडचण ही दूर झालेली आहे। तर सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर फटाफट पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, म्हणजेच आता जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन आहे, त्या बेल आयकनला पण लगेच दाबा। चला बघूया नेमकी कोणती अडचण होती आपल्या महिलांना, आपल्या माता भगिनींना, आपल्या लाडक्या बहिणींना, जी या राज्य सरकारने दूर केलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, लाडक्या बहिणीचं जे काही महत्त्वाची जी काही ही होती अडचण होती त्याच्याबद्दलच निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचा लाखो महिलांना फायदा होणार आहे, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला। आता लाखो महिलांना नेमकं अडचण काय होती हे लक्षात घ्या। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने काय केलं होतं, जुलै आणि ऑगस्ट एक महिन्याचे एकूण 3,000 रुपये हे टाकले होते, बरोबर। 3,000 रुपये टाकले होते आपल्या राज्य सरकारने, पण आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे। त्यामुळं महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आलेले आहेत, लक्षात घ्यायचे। आता खूप जणांचं बँक खात्याला वेगळाच आधार नंबर आहे तरी पण त्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत। याचा एक नियम असा आहे की ज्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या खात्यावर पैसे टाकण्यात आलेले आहेत। मात्र अनेक लाभार्थ्यांचं सगळ्यात मोठी अडचण कोणती होती हे लक्षात घ्यायचं। आता पटापट सगळ्यांनी लक्षात घ्यायचं कोणती मोठी अडचण होती। अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकेने कापून घेतले होते, बरोबर। बँकेने कापून घेतले होते, त्याच्यामध्ये काय काय त्यांनी केलं होतं, मिनिमम बॅलन्स नाहीये किंवा तुमचं काही दुसरे चार्जेस असतील, जसं की तुमचं चेकबुक चार्जेस आहे, डेबिट कार्ड, कुठलेही चार्जेस असतील, हे न दिल्यामुळं, हे न ठेवल्यामुळं लागणारे चार्जेस असे दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1,500 किंवा तसेच 3,000 रुपयातील काही रक्कम कापून घेण्यात आली होती। तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, ही कापून घेतली होती। खूप जणांचे पैसे हे कापून घेतले होते, कोणाचे 1000 घेतले, कोणाचे 500 घेतले, कोणाचे 2,000 घेतले, बरोबर। म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1,500 रुपये हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकलेत, पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालीच नाही, बरोबर। संपूर्ण रक्कम ही मिळालीच नाही, ही सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम होता, तुम्हाला माहिती आहे। आता ह्या जी काही हे चाललं होतं याची दखल कोणी घेतली, याची दखल घेतली आपलं राज्य सरकारनं घेतली आहे। याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार ही शासनाकडे केली, तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असंही सांगितलं। आता त्यांचं बरोबर आहे मित्रांनो, का बरोबर आहे, आपण काय बँकेत स्टेटमेंट चेक करायला जात नाही, आपण साधी माणसं, आपण काय करतो, जेवढे पैसे आपल्या अकाउंटला आले तेवढंच आपण सांगतो की आम्हाला एवढीच रक्कम मिळाली। मग का त्यामुळे काय झालं, काही महिलांनी काय सांगितलं की आम्हाला संपूर्ण रक्कमच मिळाली नाही बाबा। मग ह्याच्यामुळे काय झालं, ही जी स्कीम होती ह्याच्यामध्ये आपल्याला तर माहिती आहे प्रत्येकी 1,500 मिळणार, 2 महिन्याचे एकदम 3,000, पण आले नाहीत। मग ही जी अडचण आहे ही राज्य सरकारला त्यांनी सांगितली आणि राज्य सरकारने काय केलं तर महिलांच्या याच अडचणीची दखल घेतली आणि राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या। याबाबत काय दिल्या, सूचना दिल्या। आता कोणत्या सूचना दिल्या लक्षात घ्या नीट, राज्य सरकारने बँकेला नेमकं कोणत्या सूचना दिल्यात हे लक्षात घ्या, कारण हीच सगळ्यात मोठा निर्णय आहे आताच्या राज्य सरकारचा, लक्षात घ्या। राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्यात तर राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनाबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या खात्यावरून एक्स या म्हणजे आपल्याला माहिती आहे की ट्विटरवरून माहिती दिलेली आहे, एक्स म्हणतात त्याला आता, पण आपल्याला माहिती आहे की ट्विटरवर त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कुठलाही, तुमचा जो काही माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये। लक्षात घ्या मित्रांनो, आता जर तुमच्या बँकेने तुमचे पैसे कापले असतील तर तुम्ही डायरेक्ट त्यांना म्हणू शकता की तुम्हाला आमचे पैसे कपात करता येणार नाहीत, अशा सूचना सगळ्या बँकांना दिलेल्या आहेत मित्रांनो। संपूर्ण जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्या बँकांना ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असू द्या, काही असू द्या, तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे
त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. लक्षात आलं तुमचं. आता तुम्ही डायरेक्ट बँकेला सांगा, माझे जे तुम्ही पैसे कापले या योजनेचे ते तुम्ही मला वापस करा. कारण तुम्हाला असे आदेश दिलेले आहेत. कुणी दिलेले आहेत? आपले जे काय आदित्य तटकरे मॅडम आहेत त्यांनी दिलेले आहेत. तर कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते बंद करण्यात आले असेल तर ते सुद्धा चालू करण्यात यावे असे निर्देश बँकांना दिलेले आहेत. त्यामुळं कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ही सगळी जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला बँकेत जाऊन जर तुमची रक्कम मिळाली नसेल पूर्ण तर तुम्ही बोलू शकता. त्यामुळं लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारने दिलेली संपूर्ण रक्कम ही मिळणार आहे. बँकेकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही याची दखल घ्यायची मित्रांनो. हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. आणि पटकन जाऊन तुमचे जर पैसे नसतील आले, कोणाकोणाचे पैसे कापले ते पटकन कमेंट करून सांगा. आणि कोणाचं 3,000 रुपये आले तर त्याच्याविषयी पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन पटकन बघा. 3,000 रुपये कधी मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.